रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। आमदारांनी आपल्या भाषणामध्ये भाषण करत असताना पक्षामधील कार्यकर्त्यांचं कौतुक तर केलंच, परंतु विरोधी पक्षामधील काही घटक, आता विरोधी पक्षामधील काही घटक म्हणजे कुठले की ज्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे ज्यांनी काम केले ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामध्ये भाजपा असेल, शिवसेना असेल, RPI असेल, आमची 25 वर्षाची युती आहे। त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आजही आमचे नेते कालही राहतील, कारण आमची युती कायमस्वरूपी ही युती आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याचा कुठला प्रश्नच येत नाही। परंतु जे काही लोक आहेत विघ्न संतोषी, त्यांनी उगाच ते विषय ताणून ओढून धरलेला आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला बोलण्याचा कुठेही प्रश्न येत नाही। शिवसेनेचा मेळावा, कर्जत विधानसभेचा उत्स्फूर्त असं शिवसैनिकांची त्या ठिकाणी गर्दी होती। जवळजवळ 6 ते 7 हजार शिवसेनेचा मेळावा हा यशस्वीपणे पार पडला। त्या मेळाव्यामध्ये खालापूर तालुक्यातील, कर्जत तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आमदारांनी आपल्या भाषणामध्ये भाषण करत असताना पक्षामधील कार्यकर्त्यांचं कौतुक तर केलंच, परंतु विरोधी पक्षामधील काही घटक, आता विरोधी पक्षामधील काही घटक म्हणजे कुठले की ज्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे ज्यांनी काम केले ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामध्ये भाजपा असेल, शिवसेना असेल, RPI असेल, आमची 25 वर्षाची युती आहे। त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आजही आमचे नेते कालही राहतील, कारण आमची युती कायमस्वरूपी ही युती आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याचा कुठला प्रश्नच येत नाही। परंतु जे काही लोक आहेत विघ्न संतोषी, त्यांनी उगाच ते विषय ताणून ओढून धरलेला आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला बोलण्याचा कुठेही प्रश्न येत नाही। राहिला प्रश्न का त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तटकरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आदेश देऊन सुद्धा इथल्या स्थानिक नेतृत्वाने विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून त्या लोकांनी त्यावेळेला लोकसभेमध्ये काम केलं नाही। तीच परिस्थिती विधानसभेला आहे का महायुती आहे। महायुती असताना ठीक आहे, तुमचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण महायुती असताना सुद्धा तुम्ही आज जे बघितलं इकडे फिरताय तिकडे फिरताय तुम्हाला उमेदवारी लढायची म्हणून, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असताना सत्तेची तुम्ही ऊब घेताय आणि सत्तेमधल्याच आमदाराच्या विरुद्ध तुम्ही दंड थोपडण्याची भाषा करताय। त्यामुळे भाजपा आणि RPIच्या विरुद्ध बोलण्याचा कुठं प्रश्नच येत नाही। परंतु जे आता ज्या विषयाचा अपरिहास करण्याचा प्रयत्न करतायत की BJPला बोलले, ह्यांना बोलले, तर BJPला बोलण्याचा आणि साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना बोलण्याचा कुठेही प्रश्न येत नाही। ज्यांनी कोणी ही चुकीच्या पद्धतीने जी क्लिप बनवलेली त्याचं खंडन करतो, कारण आता त्या जुन्या क्लिपा काढायच्या आणि त्या जोडायच्या आणि काहीतरी करायचं आहे। परंतु आज आपण जर बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी मतदारांच्या पर्यंत जे केलेलं जे काम आहे उल्लेखनीय, मग खोपोली असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, माथेरान असेल, आणि कालची जी उपस्थिती जी होती ती विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकले म्हणून आता क्लिपा काढायच्या आणि त्या व्हायरल करायच्या। परंतु महायुतीमध्ये जे युतीला मानणारे जे कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत, ते कुठल्याही प्रकारे या गोष्टीला भीक घालणार नाहीत। त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचा 2024ला विजय पक्का आहे। माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पक्ष बांधणीचं काम करा, परंतु सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीची विधानं करायची आणि कोणाला काहीतरी जोडायचं हे चुकीचं काम आहे। तर असल्या ह्या विधानाला आम्ही भीक घालत नाही। त्यामुळे भाजपा आणि शिवसेना ही जी महायुती आहे, आता पहा की भाजपा शिवसेना महायुतीमध्ये तिसरा पक्ष राष्ट्रवादी आली, त्यावेळेला आम्ही त्यांचं स्वागतच केलं, त्यांच्याबद्दल आमचा प्रश्न असू शकत नाही। परंतु पक्ष महायुतीमध्ये राहायचं आणि महायुतीमध्ये विरोधामध्ये काम करायचं, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये प्रत्येक महायुतीतल्या घटकाला हे म्हणायचं होतं की मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान झाले पाहिजेत, खासदार साहेब खासदार झाले पाहिजेत। परंतु आमची सर्वांची इच्छा असताना सुद्धा महायुतीमध्ये राहून सुद्धा विरोधामध्ये काम करायचं, याचं दुःख फार मोठं आम्हाला आहे आणि पुन्हा त्याची हे होऊ नये म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणून आमदार साहेब त्या ठिकाणी त्यागाने बोलतात आणि ते त्यागाने बोलण्यामागचा हेतू आहे की त्यांना ती समज आहे, त्यांनी ती समज स्वीकारावी आणि ह्या अशा गोष्टीला आम्ही खतखताने घालत नाही। आणि त्यांनी आता जे कोणी एक चुकीचं विधान किंवा आमदार साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या विरुद्ध वाद लावून द्यायचा, तर ते कदापि ते शक्य नाही, कारण त्यांची दोस्ती आहे का त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार साहेबांचं ह्या मतदारसंघामध्ये आमदार व्हावेत म्हणून प्रामाणिक काम केले आणि आता चव्हाण साहेब 2024ला सुद्धा या कोकणामध्ये प्रामाणिकपणे महायुतीच्या
जे जे उमेदवार असतील त्यांचं प्रामाणिकपणे काम करतील त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही.